मतदारांचा प्रतिसाद तर जोरात आहे. एकनाथ करून आता मी एवढा निष्ठावंत आहे की ग्राउंड लेवलवरती कामं करतोय मी. ग्राउंड लेवलवरती कामं करत असताना मला स्वतःहून माझ्या मतदारसंघातले लोक मला म्हणतात की बाबा तुझ्यासारखा जर इथं व्यक्ती पाहिजे आम्हाला काम करणारा. मध्ये 21 प्रभागामध्ये बघायला गेलं तर 3 उमेदवार बाहेरचेच आहेत. कोण बडवे म्हणून आहेत, कोण वाघमोडे म्हणून आहेत, कोण किल्लेदार म्हणून आहेत. पण मग मग मी विचार केला आपण इथं स्थानिक नगरसेवक असताना बाहेरचा तिरात व्यक्ती तर निवडून तर कसा येईल. असे अनेक नगरसेवक आहेत जे एकनाथ भाऊ शिंदेच्या सेनेमध्ये आज आम्ही उमेदवारी करून लढतोय. नितीन गडकरी साहेबांनी सुद्धा म्हटलं जितक्यावर तुम्ही उडचाल तितक्यावर लवकर नक्कीच पडणार. आणि शेवटी देवाचे हातामध्ये आहे आणि ते शेवटी देव न्याय देणारच आहे. कोटीची जी कामं केलेली आहेत प्रभागात मनीष अण्णा काळजे यांच्या प्रयत्नातून आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या डायरेक्ट निधीमधून, तर त्याला प्रतिसाद जोरात आहे. खूप बिकट परिस्थिती आहे. म्हणजे ड्रेनेज, आता आम्ही काल गेलेलो होतो तर तिथे ड्रेनेजचं पाणी असं उसळून वर येते. रस्ते नाही आहेत, स्ट्रीट लाईट नाही. म्हणजे वृद्ध लोकांना आणि बालकांना खेळण्यासाठी बालकांना गार्डन नाही, वृद्ध लोकांसाठी बसण्याचं ठिकाण नाही आहे. तर खूप सारे समस्या आहेत. नमस्कार, मी रोहिदास, AR न्यूज आणि DP न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. दर्शको, सध्या आपण आहोत सोलापूरमध्ये. या ठिकाणी पाहतोय आपण की महानगरपालिकेच्या महारणसंग्रामाला सुरुवात आहे. या ठिकाणी विविध उमेदवार या ठिकाणी प्रचाराची राह उठवत आहेत. या ठिकाणी प्रचार जोरदार आहे, होम टू होम प्रचार करत आहेत. त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी ग्राउंड रिपोर्ट करतोय. तसंच त्या पद्धतीनं होम टू होम प्रचार करतायत उमेदवार, त्यांचाही देखील आपण ग्राउंड रिपोर्ट करतोय. त्या पद्धतीने आपल्याला माहिती देतोय. या ठिकाणी सध्या आपण सोलापूरात होतो. या ठिकाणी आपल्या सोबत उमेदवार आहेत, त्यांची संवाद सध्या. नमस्कार दादा. नमस्कार, माझं नाव अक्षय उज्ज्वल पकाले. मी वार्ड क्रमांक 21 ब. काय एकंदरीत वातावरण आहे? तुम्ही आता होम टू होम प्रचार करताय, सगळ्यांशी भेटताय, मतदारांशी संवाद साधताय. मतदार काय कशाबद्दल तुम्हाला प्रतिसाद देतात? मतदारांचा प्रतिसाद तर जोरात आहे. एकनाथ शिंदे साहेबांची जी लाडकी बहीण योजना असेल किंवा वयोवृद्ध लोकांसाठीची योजना आहे, आणि आम्ही नगरसेवक नसताना सुद्धा आम्ही जवळपास 2-2.5 कोटीची जी कामं केलेली आहेत प्रभागात मनीष अण्णा काळजे यांच्या प्रयत्नातून आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या डायरेक्ट निधीमधून, तर त्याला प्रतिसाद जोरात आहे. जो नवीन जोडला गेलेला आम्हाला भाग आहे 20 मधला, तिथे कामं करणं गरजेचं आहे. कारण तिथे आजपर्यंत कुठलंच काम झालेलं नाही. फक्त जातीचं राजकारण झालं, धर्माचं राजकारण तिथं केलं गेलेलं आहे. तर आम्हाला फक्त विकासाचं राजकारण करायचं. विकासाचं विजन जे आमच्या एकनाथ शिंदे साहेबांचं आहे त्याला आम्हाला पुढं न्यायचं आहे. एकंदरीत तुमच्या वार्डातल्या समस्या काय सांगू शकाल? आमच्या या नवीन जोडला गेलेला जो भाग आहे ना, तिथं खूप बिकट परिस्थिती आहे. म्हणजे ड्रेनेज, आता आम्ही काल गेलेलो होतो तर तिथं ड्रेनेजचं पाणी असं उसळून वर येते. रस्ते नाही आहेत, स्ट्रीट लाईट नाही. म्हणजे वृद्ध लोकांना आणि बालकांना खेळण्यासाठी बालकांना गार्डन नाही, वृद्ध लोकांसाठी बसण्याचं ठिकाण नाही आहे. तर खूप सारे समस्या आहेत आणि ते फक्त एकनाथजी शिंदे साहेबच पूर्व सोडवू शकतात. त्यामुळे एकनाथजी शिंदे साहेबांना मतदान करून आम्हाला सहकार्य करावं. तर अशा पद्धतीने त्यांनी सांगितले की आम्हाला एकनाथ शिंदे साहेबांचे हात बळकट करण्यासाठी आम्हाला मतदान करून त्यांनी हात बळकट करावे आणि आम्हाला साथ द्यावी, कारण या ठिकाणी विकास जो करायचा तो आम्ही करू, अशा पद्धतीने आश्वासन दिलंय. त्यासोबत उमेदवार आपल्या सोबत आहेत, ते त्यांची संवाद साधा. काय एकंदरीत परिस्थिती आहे, काय वाटतं तुमच्या वार्डाला? नाव सांगा पहिलं. मी माजी नगरसेवक संतोष सुभाष भोसले, प्रभाग 16 मधून होतो, आता 21 मधून लढत आहे. आणि हा भाग मला नवीन जोडला गेलेला आहे. स्वागत नगर, कुमटा नाका हा भाग नवीन आहे. तर खरोखरच एकनाथ साहेबांनी जे कार्य एवढं मोठं लाडक्या बहिणींनी जे केलेलं आहे लाडक्या बहिणीसाठी भावाने, ते आज आम्ही फक्त डोअरमध्ये जर आम्ही पॉम्पलेट जर द्यायला गेलं तर म्हणतात की बाबा एकनाथ शिंदे साहेबांचं नाही, आमचं 100% मतदान तुम्हालाच आहे. त्यातल्या त्यात अजून माझं एक पुरस्कृत असल्यामुळे मी टोपलं चिन्ह आहे म्हणलं. टोपलं चिन्ह जरी असलं तरी पण आम्ही 3 धनुष्यबाण आणि टोपलं चिन्ह ह्याला आम्ही नक्कीच मतदान करणार आणि प्रचंड मताने तुम्हाला विजय करून देणार. आमच्या भागाचं पण तुम्ही सुजलम सुफलम करा म्हणतायत. आम्ही म्हणतो आधीच ऑलरेडी आमच्या भागामध्ये मनीष भैया काळजेच्या यांच्या प्रयत्नातून आम्ही 2.5 कोटीचे कामं केलेले आहेत. त्या 2.5 कोटीच्या कामांचे आम्ही पावती दाखवलेली आहेत. त्यांना त्या दाखवल्यानंतर देखील नागरिक सुद्धा खूप खुश आहेत. त्यामुळे आम्हाला जनता निवडून देते. प्रभागामध्ये अशा प्रमुख समस्या काय असं वाटतात की तुम्ही सोडवणार? आता माझ्या प्रभागामध्ये म्हणलं तर नवीन प्रभागामध्ये तर मॅक्झिमम इथं रस्ते, दिवाबत्ती आणि ड्रेनेज हे सुरुवातीला प्राधान्याने हे कामं आहेत त्या भागामध्ये. तर या ठिकाणी आपण भाजपकडून सुद्धा माजी नगरसेवक म्हणून पद भूषवलेलं आहे, भाजपमध्ये होता. एकंदरीत काय असं वाटलं की तुम्हाला परत शिवसेनेत यावं आणि शिवसेनेतून या ठिकाणी निवडणूक लढावी का?
एक तर तुम्ही प्रश्न विचारला ते चांगलं बरं झालं विचारलात तुम्ही. जेणेकरून आता मी एवढा निष्ठावंत आहे की ग्राउंड लेवलवरती कामं करतोय मी. ग्राउंड लेवलवरती कामं करत असताना मला स्वतःहून माझ्या मतदारसंघातले लोक मला म्हणतात की बाबा तुझ्यासारखा जर इथं व्यक्ती पाहिजे आम्हाला काम करणारा, म्हणून हा पक्ष मी सोडण्याचा निर्णय घेतलो. आणि तिराईत व्यक्तीला इथं आणून त्यांनी जे उभा केलेत, काय साध्य झालं ते काय साध्य होणार आहे माहित नाहीये. आता या प्रभागामध्ये 21 प्रभागामध्ये बघायला गेलं तर 3 उमेदवार बाहेरचेच आहेत. कोण बडवे म्हणून आहेत, कोण वाघमोडे म्हणून आहेत, कोण किल्लेदार म्हणून आहेत, आणि जाधव म्हणून एक जण आहेत ते स्थानिक आहेत. ते भाजपाने त्यांना ते निष्ठावंत आहेत. प्रभागाच्या कमीत कमी 2 किलोमीटर लांब राहतात. हा, त्या व्यक्तीला तिने दिलेत. पण मग मी विचार केला, आपण इथं स्थानिक नगरसेवक असताना बाहेरचा तिराईत व्यक्ती इथं निवडून तर कसा येईल, त्यापेक्षा मग मी थांबलेलं कधीही चांगलं. मग मला मनीष अण्णांचा फोन आला, बाबा पुरस्कृत तुम्ही थांबता का? मी म्हणलं थांबायला तयार अण्णा, मी थांबणारच आहे. काही तुम्ही जो सहकार्य मिळालं तर मला बरंच झालं. त्यामुळे मनीष अण्णांचं मी आभार मानतो. तेव्हा आपल्याला शिवसेनेमधून मला पुरस्कृत घेतलेत, त्यासाठी मी या प्रभागातून 100% निवडून येऊ शकतो. मी एकंदरीत भाजपाची भूमिका कशी वाटते? निष्ठावंत कार्यकर्ते नाराज झाले असं तुम्हाला म्हणायचं? 100%, कारण मी एकटाच नाही तर अनेक प्रभागामध्ये अनेक माझी नगरसेवक, चालू नगरसेवक 25-25 वर्ष झालेले नगरसेवक आहेत, ते देखील आज शिवसेनेमध्ये प्रवेश केलेत. माझे गुरुवर्य म्हणजे सुरेश अण्णा पाटील असतील, ते देखील आज शिवसेनेमध्ये आहेत. माझे उपमहापौर राजेश काळे, ते देखील आज भाजपामधून होते, ते देखील आज एकनाथ भाऊ शिंदेच्या सेनेमध्ये आहेत. असे अनेक नगरसेवक आहेत जे एकनाथ भाऊ शिंदेच्या सेनेमध्ये आज आम्ही उमेदवारी करून लढतोय. सध्याला प्रत्येक भागामध्ये आम्ही लढतोय. याचा कुठेतरी फटका भाजपला बसेल असं? 100% बसणार आहे. कारण एकदा नितीन गडकरी साहेबांनी सुद्धा म्हटलं, जितक्यावर तुम्ही उडचाल तितक्यावर लवकर नक्कीच पडणार. आणि शेवटी देवाचे हाताबादी आहे, आणि ते शेवटी देव न्याय देणारच आहे. आणि कधी पण खऱ्याची बाजू देव घेतो. ते तुम्ही सोडवणार? नक्कीच सोडवणार ते कामाला. मतदारांना काय आव्हान करा? मतदारांना एवढंच सांगतो, आम्ही सर्वसामान्यांमधून आम्ही आलेले आहेत, सर्वसामान्याच्या उमेदवार आहे आम्ही. सर्वसामान्याला तुम्ही निवडून द्यावं. आज तुम्ही भाजपामध्ये बघितलं तर तिराईत व्यक्ती आणून इथं उभा केलेले आहेत, त्या तिराईत व्यक्तीला तुम्ही निवडून देऊ नका, हीच एवढं मी आव्हान करतो. बाहेरचं माल पार्सल केलेलं इथं आणून टाकालेत कुठलेही. स्थानिक इथले जे आहेत ते स्थानिक बघावं, हेच मी माझ्या जनतेला आव्हान करतो. तर अशा पद्धतीने त्यांनी या ठिकाणी आपले खदखद व्यक्त केले की नक्की या ठिकाणी जो आपण जे करतो ते पूर्ण म्हणजे देव न्याय करतो, अशा पद्धतीने भावना व्यक्त केली. खरंच ही निष्ठावंताची काळजी आहे किंवा त्यांची तळमळ आहे की आपण कार्य करतो असताना आपल्या पद्धतीने आपल्याला न्याय मिळावा असं वाटत असतं, तर कुठे न्याय मिळत नाही, मग आपण व्यस्त म्हणून आलो आणि या ठिकाणी शिवसेनेकडून लढतोय असं त्यांनी भूमिका मांडली. तर अशा पद्धतीने वेगवेगळे अपडेट देणार आहे दर्शको, तरी पाहत राहा, अपडेट राहा AR न्यूज, DP न्यूज. धन्यवाद.